अध्यक्ष महोदय, माझ्या एमआयडीसीचा प्रश्न अनेक वेळा मी या विधिमंडळामध्ये मांडला। आश्वासन माझ्या मंत्र्यांनी तिथे दिलं होतं। तिथे अध्यक्षांनी बैठक सुद्धा लावली होती। अध्यक्षांनी बैठक लावली, मी तिथे 4 तास बसलो, तिथे मंत्री आले सुद्धा नाही। इथं शब्द देऊन सुद्धा शब्द पाळत नाही। आणि विधान परिषदेचा एखादा आमदार जर तिथं बैठक लावतो, ते बैठकीला तिथं असं लोकांनी निवडून दिलेला आमदारांना तुम्ही बोलत नाही। माझा इगो हर्ट होत नाही, मला त्या बाबतीत काय वाईट वाटत नाही। पण नुसत्या बैठकीवर बैठकी म्हणजे नुसत्या खुर्च्या गरम करायच्यात का तुम्हाला? माझ्या मतदारसंघातल्या लोकांना खऱ्या अर्थाने तिथं विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे। आणि मग एमआयडीसी आल्यानंतर आपल्याला हाताला काम मिळेल ही जर इच्छा त्यांची असेल आणि त्याच्या बाबतीत नुसतं राजकारण होत असेल तर मानसिक ताप माझ्या मतदारसंघाच्या लोकांना तिथं होतोय। आणि इथं मुद्दा मांडला की लगेच तिथं बैठक लावतात। आपण बैठक लावून करता काय? जर तुम्ही निर्णय घेणार नसेल तर त्याचा फायदा सामान्य लोकांना कधी होणार? अध्यक्ष महोदय, नुसतं आपण राजकारण जर करत राहिलो ना, त्यांनी कोणाचंही काय भलं होणार नाही। राजकारण नुसतं करणाऱ्या नेत्याचं भलं होतं, सामान्य लोकांचं कधी भलं होत नाही। त्यामुळे या एमआयडीसीच्या बाबतीत अध्यक्ष महोदय एवढा फॉलो तिथं मी केलेला आहे, पत्र व्यवहार केलेला आहे। त्याची EPC बैठक सुद्धा तिथे झालेली आहे, त्यांनी परवानगी सुद्धा दिलेली आहे। मग काय अडचण आहे? 90% 95% काम झालं असेल तर सारी तुम्हाला सही करता येत नाही? आम्ही विरोधात आहे म्हणून आम्ही भूमिका बदलत नसेल, पण माझी भूमिका माझ्या मतदारसंघाच्या लोकांच्या बाजूने तर सरळ आहे, त्यांच्या बाजूची आहे। आणि तुम्ही म्हणता विकास करायचा, विकास करायचा, करा ना विकास। सारी सही करायला तुम्हाला काय लागतं? सगळं रेडीमेड करून टाकलंय, पण नाही करायचं।